हॅलो गाईज, आपल्यातल्या बऱ्याच जणांना इंग्लिश बोलता येतं, पण बऱ्याचदा असं होतं की एका पर्टिक्युलर वर्डला, मराठीतल्या एका पर्टिक्युलर वर्डला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं किंवा त्याला काय म्हणतात हे बऱ्याचदा माहीत नसल्यामुळे आपण इंग्लिश बोलताना घाबरतो आणि बऱ्याचदा जे काही बोलत असतं ते आपण बोलत नाही. गाईज, आज आपण असेच वर्ड्स बघणार आहोत, असे सेंटेन्स, छोटे छोटे सेंटेन्स बघणार आहोत की जे खूप सोपी आहेत पण बऱ्याचदा आठवत नाहीत. लेट स्टार्ट आवर टुडेज लेसन. गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल मराठीमध्ये इकडून तिकडे, इकडून तिकडे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इकडून तिकडे याला इंग्लिशमध्ये फ्रॉम हिअर अँड दिअर. फ्रॉम हिअर अँड दिअर म्हणजे इकडून तिकडे. पण गाईज, जर तुम्हाला नुसतं म्हणायचं असेल की इकडून, तर तुम्ही सिंपल म्हणा फ्रॉम हिअर किंवा फ्रॉम धिस प्लेस. फ्रॉम हिअर किंवा फ्रॉम धिस प्लेस म्हणजे इकडून. गाईज, जर तुम्हाला मराठीमध्ये म्हणायचं आहे की इकडे, म्हणजे इकडे आपण बऱ्याचदा बोलतो ना, इकडे ये किंवा इकडे आण, अशा प्रकारे. तर गाईज, जो तो पर्टिक्युलर इकडेसाठी वर्ड आहे हिअर. हिअर किंवा ओव्हर हिअर किंवा ओव्हर हिअर. इकडेसाठी काय म्हणा, हिअर किंवा ओव्हर हिअर हे वर्ड्स तुम्हाला यूज करायचे आहेत. गाईज, अशा छोट्या छोट्या वर्ड्समुळे तुमचं इंग्लिश बोलणं खूप इझी होईल, हे नक्की लक्षात ठेवा आणि डेली यूजमध्ये वारंवार किंवा डेली यूज करण्याचा तो प्रयत्न करा. गाईज, इच्छा. इच्छा आपण बऱ्याचदा म्हणतो माझी ही इच्छा आहे, माझी ती इच्छा आहे. बऱ्याचदा इच्छाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत नसतं. गाईज, आज मी तुम्हाला 2 वर्ड्स सांगणार आहे. पहिला आहे विश. विश किंवा डिझायर. विश किंवा डिझायर या दोन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, ॲज यू विश. ॲज यू विश म्हणजे जशी तुझी इच्छा. जशी तुझी इच्छा. गाईज, इतक्यात जर आपल्याला इतक्यात इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल किंवा आत्ताच याला जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर त्यासाठी वर्ड आहे जस्ट नाव. जस्ट नाव म्हणजे इतक्यात किंवा आताच. इथे. इथे याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे हिअर किंवा हिअर अबाउट. हिअर किंवा हिअर अबाउट म्हणजे इथे. आता आपल्याला बऱ्याचदा म्हणायचं असतं की इथपर्यंत. इथपर्यंत मराठीतला शब्द आहे इथपर्यंत, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टिल हिअर. टिल हिअर किंवा अप टू धिस प्लेस किंवा अप टू धिस प्लेस या दोन्हीपैकी कोणताही एक वर्ड्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्या इथे. माझ्या इथे याला इंग्लिशमध्ये म्हणा ॲट माय हाऊस. ॲट माय हाऊस किंवा टू माय हाऊस. ॲट माय हाऊस किंवा टू माय हाऊस या दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स घेऊन तुम्ही माझ्या इथे याचं मोठं सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. पण गाईज, जर तुम्हाला म्हणायचं असेल की इथेच, आपल्याला बऱ्याचदा म्हणतो ना तू इथेच ये किंवा तू तिथे, इथेच खा, इथेच पी. हे इथेचला इंग्लिशमध्ये वर्ड आहे राईट हिअर. राईट हिअर. गाईज, लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस जर तुम्हाला इथेच म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा राईट हिअर. डू इट राईट हिअर म्हणजे इथेच कर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथेचला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर हे डेली यूजमध्ये यूज करा जेणेकरून तुम्हाला त्याची खूप सवय होईल आणि तुम्ही इझिली ते बोलू शकाल. गाईज, कचरा. कचऱ्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे गार्बेज, रबिश, ट्रॅश, डर्ट, डस्ट किंवा वेस्ट. यापैकी कोणतेही तुम्ही एक वर्ड्स घेऊन सेंटेन्स वाईज तुम्ही त्याचा यूज करू शकता. गार्बेज, रबिश, ट्रॅश, डर्ट, डस्ट किंवा वेस्ट. कचऱ्यासाठी तुम्ही यापैकी कोणताही एक वर्ड यूज करू शकता. गाईज, जर तुम्हाला कचऱ्याचा ढीग म्हणायचा असेल तर त्यासाठी सिंपल वर्ड आहे अ पाईल ऑफ रबिश. अ पाईल ऑफ रबिश. आणि गाईज, जर कचरा टाकायची जागा,
याला इंग्लिशमध्ये आपण जिथे कचरा टाकतो, खूप सारा कचरा जमा होतो, जो कचरा तिथे टाकला जातो त्याला म्हणतात डम्प. डम्प किंवा रबिश डम्प किंवा गार्बेज डम्प किंवा वेस्ट डम्प किंवा रबिश हिप. डम्प, रबिश डम्प किंवा गार्बेज डम्प किंवा वेस्ट डम्प किंवा रबिश हिप यापैकी कोणताही एक वर्ड कचरा टाकायची जागा यासाठी तुम्ही यूज करू शकता. आणि गाईज, आपली जी कचरा पेटी असते किंवा कचरा कुंडी असते किंवा कचराची टोपली असते त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अ बीन किंवा डस्टबिन किंवा रबिश बीन किंवा वेस्ट बीन किंवा ट्रॅश कॅन किंवा गार्बेज कॅन यापैकी कोणताही एक वर्ड तुम्ही कचरा कुंडीसाठी किंवा कचरा पेटीसाठी यूज करू शकता. बघू बरं, असं सिंपल म्हणायचं असेल तर तेव्हा म्हणा लेट मी लुक. लेट मी लुक. आणि जर तुम्हाला नुसतं बघू यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे लेट्स सी. लेट्स सी. जर तुम्हाला म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये, जर म्हणायचं असेल सावधान करण्यासाठी, अरे बघ बघ तिथे काहीतरी आहे, अरे बघ तिथे काही, बघ त्याला तिथे बघून चल, असं आपण सावधान करण्यासाठी जे अरे बघ असं जे वर्ड यूज करतो त्यासाठी इंग्लिशमध्ये म्हणतात लुक आउट. लुक आउट किंवा वॉच आउट किंवा केअरफुल किंवा केअरफुल. गाईज, बघता क्षणी, बऱ्याचदा आपण मराठीत हे खूपदा बोलत असतो बघता क्षणी, याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲट फर्स्ट साईट. म्हणजे बघता क्षणी, ॲट फर्स्ट साईट. जर तुम्हाला म्हणायचं असेल बघता बघता, याला जर तुम्हाला इंग्लिशमध्ये वर्ड माहीत नसेल तर तो वर्ड आहे इन नो टाइम. इन नो टाइम. आणि गाईज, बघून ये, आपण बऱ्याचदा म्हणतो ना बघून येणे किंवा बघून ये, याला इंग्लिश म्हणतात टू गो अँड सी. म्हणजे जाऊन बघ आणि ये, असं बऱ्याचदा बोलतो ना आपण, टू गो अँड सी. टू गो अँड सी. बोलताना बऱ्याचदा आपल्याला बोलताना तू असं करू नको, बोलताना तसं करू नको, पण आपल्याला बऱ्याचदा बोलताना याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हे माहीत नसतं. तर बोलतानासाठी काय यूज करणार, व्हाईल टॉकिंग. आणि बोलण्यासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये टू टॉक, टू स्पीक किंवा टू से या तिन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही यूज करू शकता. सगळ्यांचा अर्थ बोलणेच होतो. काही, काहीसाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे सम, अ फ्यू, एनी किंवा समथिंग किंवा एनिथिंग. सम, अ फ्यू, एनी, समथिंग किंवा एनिथिंग यापैकी कोणताही एक वर्ड काहीसाठी यूज करू शकता. गाईज, ज्यावेळेस तुम्ही एनी यूज करता तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता, डू यू हॅव एनी आयडिया. डू यू हॅव एनी आयडिया म्हणजे तुला काही आयडिया सुचत आहे का किंवा आयडिया आहे का, अशा प्रकारे काहीचा तुम्ही इथं अशा प्रकारे एनी घेऊन यूज करू शकता. आणि गाईज, ज्यावेळेस तुम्ही एनिथिंग घेता त्यावेळेस अशा प्रकारे यूज करू शकता, इज देअर एनिथिंग टू ईट. इज देअर एनिथिंग टू ईट म्हणजे खायला काही आहे का. अशा प्रकारे तुम्ही काहीसाठी एनिथिंग, समथिंग, सम, अ फ्यू, एनी याचा यूज तुम्ही करू शकता. काही झाले तरी. काही झाले तरी याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे कम व्हॉट मे. कम व्हॉट मे. आपण बऱ्याचदा म्हणतो ना काही झाले तरी मी ते करणार नाही, कम व्हॉट मे आय डोंट डू दिस. अशा प्रकारे व्हॉट एव्हर हॅपन्स. व्हॉट एव्हर हॅपन्स हे पण तुम्ही यूज करू शकता. किंवा आफ्टर ऑल. आफ्टर ऑल. फॉर एक्झाम्पल, आफ्टर ऑल ही इज युअर फादर म्हणजे काही झाले तरी ते तुझे वडील आहेत. अशा प्रकारे आफ्टर ऑलचा काही झाले तरी या अर्थाने तुम्ही असा यूज करू शकता. काही ना काही यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे समथिंग ऑर अदर. समथिंग ऑर अदर. समथिंग ऑर अदर. काही नाही यासाठी इंग्लिशमध्ये सिंपल म्हणा नथिंग. नथिंग. आणि सर्व काहीसाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. काळजीपूर्वक. काळजीपूर्वक याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे केअरफुली किंवा विथ केअर.
केअरफुली किंवा विथ केअर. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.